Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one of the important linguistics topic, and that is figures of speech. Okay, first of all let's see definition of figures of speech. A figure of speech is a word or phrase using figurative language. म्हणजे फिगर ऑफ स्पीच म्हणजे असा शब्द किंवा शब्दसमूह असतो जिथे फिगरेटिव्ह लँग्वेज, ज्याला एक अलंकारित भाषा किंवा डेकोरेटिव्ह लँग्वेज म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल एक सिंपल तुम्हाला एक्झाम्पल देतो. सपोज आपल्याला असं म्हणायचं आहे, ही इज सो क्लेवर, तो खूपच हुशार आहे. सिंपल सेंटेन्स आहे. आता फिगरेटिव्ह लँग्वेजचा यूज करून ते सेंटेन्स कशा प्रकारे म्हटलं जाईल, ही इज ॲज क्लेवर ॲज आईन्स्टाईन, तो एखाद्या आईन्स्टाईन समान हुशार आहे. म्हणजे ते आईन्स्टाईन बरोबरची आपण तुलना केली. सो हे फिगरेटिव्ह लँग्वेज किंवा डेकोरेटिव्ह लँग्वेज म्हटलं जातं. किंवा आपण असंही म्हणू शकतो, एखाद्या चमकणाऱ्या ताऱ्यांचं किंवा चांदण्यांचं वर्णन करण्यासाठी कवी असं बोलतो, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. जणू काय तो ताऱ्यांशी स्वतः बोलतोय. म्हणजे एक फिगरेटिव्ह लँग्वेज म्हटलं जातं. ते मराठीमध्ये म्हटलेलं आहे, कवितेची भाषा सौंदर्य वाढवण्यासाठी कवी आपले विचार एक सर्वसामान्य भाषेमध्ये न मांडता त्याच्या एक अलंकारित भाषेचा उपयोग करतो, ज्यालाच फिगर ऑफ स्पीच म्हटलं जातं. आता इम्पॉर्टंट फिगर्स ऑफ स्पीच कोणकोणते आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. फर्स्ट वन इज अलिट्रेशन. आता अलिट्रेशन काय आहे की तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये एक वेगवेगळे शब्द असतील, वेगवेगळे शब्द, पण त्या शब्दांचं सुरुवातीचं लेटर म्हणजे अक्षर सेम असेल आणि ते सेम लेटर एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झालेलं असेल. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. ब्रिंगचा बी आणि बिगिनिंगचा बी. आता हा बी जो आहे इट इज रिपीटेड मोर दॅन वन. एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झाला म्हणजे ते काही अलिट्रेशन आहे. म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला समान ध्वनी म्हणजे ते लेटर जर पुन्हा पुन्हा आले असेल तर हा अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच तयार होतो. नेक्स्ट वन, डिसिजन्स आय मस्ट मेक. मस्टचा एम आणि मेकचा एम हा रिपीट झालेला आहे. थर्ड एक्झाम्पल, इन फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम. फॉर्मचा एफ, फीचरचा एफ, फेसचा एफ हा सुरुवातीचा अक्षर रिपीट व्हायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे अलिट्रेशन फिगर्स ऑफ स्पीच इथे क्रिएट होतो. ठीक आहे. नेक्स्ट वन आपण बघूया, रिपिटेशन. अलिट्रेशनमध्ये लेटर रिपीट होतो, अक्षर रिपीट होतो, आणि रिपिटेशनमध्ये एकाच वाक्यामधला शब्द रिपीट होतो. फॉर एक्झाम्पल, आय नो दॅट आय विल सी. आता वाक्य आहे आय हा एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. स्मॉल, दिस वर्ड इज रिपीटेड. नेक्स्ट, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर. तर यू वेअर हे दोन वर्ड या सेंटेन्समध्ये डबल वेळा म्हणजे रिपीट झालेला आहे. सो इथे शब्द रिपीट झाला असेल किंवा शब्दसमूह रिपीट झाला असेल तर रिपिटेशन हा फिगर्स ऑफ स्पीच क्रिएट होतो. नेक्स्ट वन, ॲपोस्ट्रॉफी. आता ॲपोस्ट्रॉफी काय आहे ते बघा. मराठीमध्ये डेफिनेशन समजून घ्या. जिथे निर्जीव वस्तू, वनस्पती, पक्षी किंवा मानवेतर प्राणी किंवा इतर प्राणी, मृत, डेड ॲनिमल, डेड, अनुपस्थित व्यक्ती किंवा परमेश्वर, देवाला उद्देशून, म्हणजे या प्राणी आहे, एक व्यक्ती समोर नाही पण त्याला परमेश्वर आहे किंवा डेड व्यक्ती आहे, यांना उद्देशून जेव्हा बोललं जातं तेव्हा ॲपोस्ट्रॉफी हा फिगर्स ऑफ स्पीच तयार होतो. आता उदाहरण बघा, हेल्प लॉर्ड जस्ट टू से नो. अरे परमेश्वरा मला तू मदत कर नाही बोलण्यासाठी. नाव हिअर पोएट डायरेक्ट उद्देशून बोलतो कोणाला, परमेश्वराला. म्हणजे परमेश्वर असेल जे की अस्तित्वात नाही किंवा प्राणी असेल अशांना जेव्हा उद्देशून म्हटलं जातं तेव्हा जो फिगर ऑफ स्पीच तयार होतो तो म्हणजे ॲपोस्ट्रॉफी. लेट्स द वन मोर एक्झाम्पल, ओ मून गिव्ह मी मून लाईट. आता इथे जे एक्झाम्पल दिलेले आहेत ना तुमच्या टेक्स्टबुकमधून आहेत त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. ओ मून गिव्ह मी मून लाईट. इथे मून लाईटशी कवी बोलतोय, डायरेक्ट उद्देशून त्याला बोलतोय मूनला. म्हणून हा इथे कोणता फिगर ऑफ स्पीच झाला, ॲपोस्ट्रॉफी. ओके. आपण म्हणू शकतो डायरेक्ट ॲड्रेस इज मेड. इथे लॉर्डला, परमेश्वरला म्हटलेलं आहे. किंवा डायरेक्ट उद्देशून जेव्हा डेड ॲनिमल असेल, प्राणी असेल, वनस्पती असेल, बर्ड्स असेल, गॉड असेल, यांना उद्देशून बोलल्यानंतर ॲपोस्ट्रॉफी फिगर्स ऑफ स्पीच क्रिएट होतो. नेक्स्ट आहे पर्सॉनिफिकेशन, चेतना गुणोक्ती अलंकार. आता हा कसा तयार होतो बघूया. जिथे निर्जीव वस्तू आहे, ठीक आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, वनस्पती आहे, फुलं आहे, इतर कोणी असेल, पण त्यांना मानवी गुण दिलेले असतात. त्यांना मानवासारखं बिहेव केलं असं दाखवलं जातं. तेव्हा ती वस्तू मानवासारखी आहे असं आपण दिसून येते तेव्हा फिगर्स ऑफ स्पीच कोणतं तयार होतो, पर्सॉनिफिकेशन. आता बघा इथे एक्झाम्पल, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस घेऊन येतो नवीन सुरुवात.
आता दिवस नवीन घेऊन येतो का आपल्याला? डे कधी काय आपल्याला आणतो का? पण डेला एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी वस्तू घेऊन येते. पण इथे कोणाला उद्देश म्हणलं आहे, की तो दिवस ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस मला नवीन काहीतरी आणतो. म्हणजे आणणे हा एक मानवी गुणधर्म आहे. तो कोणाला दिला? डेला, दिवसाला. म्हणून इथे कोणता फिगर ऑफ स्पीच होतो? पर्सॉनिफिकेशन. ठीक आहे. नाउ लेट्स द वन मोर एक्झाम्पल. वेन टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा माझ्या मनामध्ये, माझ्या मार्गामध्ये टेम्पटेशन येते. टेम्पटेशन म्हणजे लालसा, ग्रीडीनेस, ज्याला आपण म्हणतो लालचीपणामध्ये येते माझ्या मार्गामध्ये. आता मार्गामध्ये एखादी व्यक्ती येऊ शकते. लालचीपणा काय? हे टेम्पटेशनला मानवी गुण दिलेला आहे. ओ मून गिव्ह मी बास्केटफुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. अरे चंद्र, मला एक टोपली भरून चंद्रप्रकाश दे कर्ज म्हणून. आता इथे चंद्राला कोणते गुण दिले? तू मला दे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. म्हणजे इथे चंद्राला एक मानव समजलेला आहे, त्याला मानवी गुण म्हणजे पर्सॉनिफाईड केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे प्राणी असेल, वस्तू असेल, एखादी निर्जीव वस्तू आहे, त्याला एखादी मानवी क्वालिटीज, त्याला ह्युमन क्वालिटी जेव्हा दिली जाते, दॅट टाइम देर इज अ फिगर्स ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन. नाउ लेट्स सी द नेक्स्ट फिगर्स ऑफ स्पीच, दॅट इज सिमिली. त्याला उपमा अलंकार देखील म्हटलं जातं. जिथे दोन वस्तू किंवा व्यक्ती, प्राणी, गुणविशेष इत्यादीची प्रत्यक्ष तुलना केली असते. डायरेक्ट कंपॅरिझन इज देअर. फॉर एक्झाम्पल, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार लाईक अ डायमंड इन द स्काय. म्हणजे स्टारची तुलना डायमंड बरोबर डायरेक्टली केलेली. डायमंड स्टार कसे आहे? लाईक अ डायमंड इन द स्काय. आकाशामध्ये जणू काय डायमंडच आहेत. म्हणजे इथे डायरेक्ट कंपॅरिझन केलं आहे स्टार आणि डायमंड बरोबर. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. माझी वाढ अगदी माझ्या भावासमान झाली. म्हणजे लाईक असेल, ॲज असेल, हे मोस्ट ऑफ द टाईम सेंटेन्समध्ये लाईक आणि ॲज हे डायरेक्ट कंपॅरिझन दाखवतात, तेव्हा सिमिलर हा फिगर्स ऑफ स्पीच क्रिएट होतो. ठीक आहे. इंग्लिशमध्ये एक्सप्लेनेशन आपण असं देऊ शकतो, द टू डिफरंट ऑब्जेक्ट्स आर डिरेक्टली कम्पेअर्ड विच हॅव ॲटलिस्ट वन कॉमन पॉईंट. दोघांमध्ये एक कॉमन पॉईंट असतो, पण ते डायरेक्टली त्यांच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं असतं. नेक्स्ट आहे, ओके, लेट्स फिगर्स ऑफ स्पीच इज मेटाफर. मेटाफर आणि सिमिलीमध्ये बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतात विद्यार्थी. मेटाफरमध्ये काय होतो? इथे सुद्धा दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणविशेष, इथे तुलना असते, पण इनडायरेक्ट कंपॅरिझन असतं. सिमिलीमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन असतं. सिमिलीमध्ये ॲज किंवा लाईकचा यूज केला जातो आणि मेटाफरमध्ये ॲज किंवा लाईकचा यूज केलेला नसतो. तिथे इनडायरेक्ट कंपॅरिझन असतं दोन वस्तू किंवा दोन व्यक्तीमध्ये तुलना करण्यासाठी. उदाहरण बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. रोड ऑफ लाईफ, लाईफ आणि रोडची ते इनडायरेक्टली काय केले आहे? तुलना केलेली आहे. ओके, नेक्स्ट वन, इफ यू डू नॉट लिसन द साऊंड्स ऑफ लाईफ. साऊंड्स ऑफ लाईफ, इथे लाईफ आणि साऊंडची इनडायरेक्टली काय केले आहे? कंपॅरिझन केलं आहे. ओके, एक्सप्लेनेशन आपण या प्रकारे, देर इज अन इम्प्लाइड और इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट. दोन डिफरंट ऑब्जेक्टमध्ये इनडायरेक्टली ते कंपॅरिझन असते. ठीक आहे. ओके, नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज इन्व्हर्जन. इन्व्हर्जनमध्ये जे सेंटेन्स दिलेलं असतं, त्या सेंटेन्सचे जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये जे शब्दांचा जो अनुक्रम आहे ते योग्य क्रमाने, म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्ट नसतं इनडायरेक्टली. फॉर एक्झाम्पल बघा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. आता प्लीज ओपन अप माय डिअर लॉर्ड, आता हे वाक्य आहे ते ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. ते वाक्य कसं असायला पाहिजे? द वर्ड्स शुड बी, ती काय असायला पाहिजे? डिअर लॉर्ड प्लीज ओपन अप माय आईज. ग्रॅमॅटिकली वाक्य कशी रचना? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. डिअर लॉर्ड प्लीज ओपन अप माय आईज, हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. म्हणजे वाक्यरचना योग्य नसणे, तिथे इन्व्हर्जन ऑफ फिगर ऑफ स्पीच तयार होतो. ठीक आहे. नेक्स्ट वन इज वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज. ते वाक्य खरं असं असायला पाहिजे, वेअर माय कॅप्टन लाईज ऑन द डेक. ठीक आहे. या सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट या प्रकारे वाक्य पाहिजे, पण असं जर नसेल तर तिथे इन्व्हर्जन ऑफ फिगर ऑफ स्पीच क्रिएट होतो. नेक्स्ट आहे अँटिथिसिस. अँटिथिसिस काय आहे? एकाच वाक्यात विरुद्ध अर्थाचे शब्द, अपोजिट वर्ड्स वापरलेले असतील. उदाहरण बघा, इफ यू डू नॉट रीच व्हॉट इज सेफ द अनसर्टन, किंवा फ्रॉम द सिटी टू माय विलेज. आता इथे अपोजिट वर्ड्स काय? सिटी अँड विलेज. सेफ सुरक्षित आणि अनसर्टन अनिश्चित. नेक्स्ट, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. लाईट अँड डार्क, म्हणजे वाक्यामध्ये दोन अपोजिट वर्ड्स, परस्पर विरुद्धार्थी शब्द आलेले असतील तर अँटिथिसिस किंवा विरुद्ध अर्थ दाखवणारं जर मिनिंग निघत असेल
तर अँटिथिसिस फिगर ऑफ स्पीच तयार होतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फिगर ऑफ स्पीच आहे हायपरबोल, ज्याला अतिशयोक्ती अलंकार बोलतात. खूप बढ्या मारणे. उदाहरणार्थ बघा, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या कडेला मला चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या आहेत. तर चंद्रप्रकाश, चंद्राच्या बिया पेरणे, मग तिथे चंद्राची झाडं तयार होतील. एक अतिशयोक्ती आहे ना. सो अशा प्रकारे जो मिनिंग तयार होत असेल तर तिथे हायपरबोल हा फिगर ऑफ स्पीच. द बास्केट फुल ऑफ मूनलाईटमध्ये पूर्ण अतिशयोक्ती अलंकारच आहे, हायपरबोलच आहे. ठीक आहे. किंवा ट्विन्स ही पोएम आहे त्याच्यामध्ये देखील. नेक्स्ट सेंटेन्स, द शीप हॅज विथर्ड एव्हरी रॅक. नेक्स्ट वन, इट रीच अ फिअरफुल पीच. ट्विन्स या पोएममधले सेंटेन्स. ट्विन्स ही कविता पूर्णपणे हायपरबोलवरतीच आहे. वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. आम्ही पूर्णपणे मिक्स झालो. नर्सने आम्हाला आंघोळ घातली आणि दोन बाळ किंवा ते ट्विन्स एकमेकांमध्ये मिक्स झाले. एक अतिशयोक्ती आहे. थोडक्यामध्ये तुम्हाला अतिशयोक्ती समजली असेल. ओके. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज टोटोलॉजी. टोटोलॉजी काय आहे? इथे एकाच किंवा सारख्या अर्थाचे वेगवेगळे शब्द, म्हणजे शब्द वेगवेगळे आहे परंतु त्यांचा अर्थ एकच निघतो, समान निघतो. उदाहरण काय? आय टू वॉन्ट हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला त्यांच्याकडून ऐकायचे आहेत फेरी टेल्स अँड स्टोरीज. टेल्स अँड स्टोरीज, ॲक्च्युली टेल्स अँड स्टोरीज शब्द वेगवेगळा आहे पण त्याचा अर्थ काय आहे? एकच निघतो, तो म्हणजे गोष्टी. स्टोरीज, टेल्स अँड स्टोरी दोन्हीचा अर्थ सेमच आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉलन कोल्ड अँड डेड. तो फॉलन झाला, कोल्ड अँड डेड म्हणजे तो डेड झालेला ॲक्च्युली, आणि त्याला फॉलन हा यूज केलेला आहे अर्थ आहे. म्हणजे फॉलन अँड डेडचा दोन्हीचा अर्थ सेमच होतो, म्हणजे मृत पावणे. हिज लिप्स आर पेल अँड स्टील. त्याची लिप्स जणू का एकदम पेल झाले होते, म्हणजे निस्तेज, अँड स्टील स्तब्ध होते, म्हणजे एक प्रकारचे निर्जीव झाले होते. मिनिंग तो होतो निर्जीव होणे, निस्तेज होणे. सो डिफरंट वर्ड्स बट सेम मिनिंग. दॅट टाइम फिगर ऑफ स्पीच क्रिएट टोटोलॉजी. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच दॅट इज पण. याच्यामध्ये काय होतं, एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघत आहे. शब्द एकच आहे पण मिनिंग त्या सेंटेन्समध्ये वेगवेगळा निघत असेल. फॉर एक्झाम्पल, द फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. आता तुमच्या ट्विन्स या पोएममधलं सेंटेन्स आहे. द फॉक गॉट टेकिंग फॉर मी. इथे फॉक शब्द जो कोणाला त्याच्या पेरेंट्ससाठी आलेला आहे. म्हणजे माझे पेरेंट्स आम्हाला एकमेका ओळखू शकत नव्हते, मी कोण आणि कोण वेगवेगळं आहे, एकमेकांना ते गोंधळ करीत होते. आणि हाच फॉक शब्द आणखीन कोणासाठी यूज केलेला आहे? एक इतर लोकांसाठी, पीपल. म्हणजे फॉक शब्द एकच आहे पण पोएम लाईनमध्ये त्याचा मिनिंग वेगळा कोणता निघाला? पेरेंट्स अँड जनरल पीपल. सो शब्द एकच, अर्थ वेगवेगळे निघत असतील, दॅट टाइम फिगर ऑफ स्पीच काय तयार होतो? पण. नेक्स्ट आहे ऑनोमोटोपोया. आता ध्वनी अनुकरण असं म्हटलं जातं. ऑनोमोटोपोया खूप छान फिगर ऑफ स्पीच आहे. याच्यामध्ये काय होतं, ज्या ओळीत आवाजदर्शक शब्द, म्हणजे शब्द रीड केल्याबरोबर एक साऊंड आपल्याला कळतो. आता पुढे एखादी, द कॅट इज मॅव मॅव. मॅव मॅव शब्द आला, हा शब्द काय? इट शोज द साऊंड ऑफ कॅट. म्हणजे मॅव मॅव हा शब्द आला म्हणजे ते ऑनोमोटोपोया शब्द, म्हणजे हा साऊंड किंवा आवाज दाखवतो. फॉर एक्झाम्पल बघा, अ लिटल डक सेज क्वॅक क्वॅक. छोटे डक क्वॅक क्वॅक करीत होते. क्वॅक क्वॅक शब्द उच्चारल्याबरोबर हा डकचा साऊंड आहे आपल्याला बोध होतो. ठीक आहे. डोर क्लोज विथ बँग. दरवाजा क्लोज बंद झाला, बँग म्हणजे जोराने आदळला. आदळल्यानंतर जो आवाज होतो बँग, दॅट इज साऊंड. किंवा द डॉग्स वेअर भाऊ भाऊ. आता डॉग्स भाऊ भाऊ हा शब्द ऐकल्याबरोबर तो डॉगचा साऊंड आहे आपल्याला समजतो. म्हणजे साऊंड दाखवणारे शब्द जर आले असतील सेंटेन्समध्ये तर ऑनोमोटोपोया हा काय होतो? रिंगिंग बेल आहे. ऑनोमोटोपोया फिगर ऑफ स्पीच क्रिएट होतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया एक्सक्लेमेशन, उद्गारणे, सरप्राईज दाखवणे किंवा आश्चर्य दाखवणे. ज्या ओळीमध्ये उद्गारवाचक भावना व्यक्त केलेली असते. फॉर एक्झाम्पल, युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग इन इट अँड विच इज मोर यू विल बी मॅन माय सन. आता तुमच्या पोएममधल्या लाईन्स आहेत. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग इन इट. ही पृथ्वी तुझीच असेल आणि पृथ्वी तलावरती सर्व काही. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि त्याच्याहीपेक्षा पुढे म्हणजे तू एक चांगली व्यक्ती तयार होशील माझ्या बाळा, या अर्थाने. म्हणजे इथे एक सरप्राईज व्यक्त केलेला आहे. म्हणजे उद्गारवाचक वाक्य आले असेल तर तुम्ही एक्सक्लेमेशन फिगर ऑफ स्पीच आपण म्हणू शकतो. ठीक आहे.
नेक्स्ट आपण बघूया इंटरोगेशन. इंटरोगेशनचा अर्थच होतो क्वेश्चनिंग, म्हणजे ज्या ओळीमधून क्वेश्चन विचारलेला आहे किंवा क्वेश्चनचा अर्थ तयार होतो तर इंटरोगेशन आपण म्हणू शकतो. ज्या ओळीमध्ये विचारावर जोर देण्यासाठी प्रश्न विचारलेला असतो किंवा क्वेश्चन तयार केलेला असतो तर एक इंटरोगेशन फिगर ऑफ स्पीच म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, हाऊ कॅन वी लिव्ह इफ देर आर नो ट्रीज. कसं काय आपण जगू शकतो जर तिथे झाडेच नसतील तर. आता या ओळीमध्येच प्रश्न आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे, क्वेश्चन तयार झालेला आहे, म्हणजे इंटरोगेशन फिगर ऑफ स्पीच आहे. इज इट पॉसिबल टू सर्वाइव्ह विदाउट एअर. हवेशिवाय जगणं शक्य आहे का, प्रश्न विचारला म्हणजे इंटरोगेशन आहे. नेक्स्ट आहे इफोमिझम. तर इफोमिझम काय आहे, ज्या ओळीमध्ये दुःखद, कठोर, कटू घटना ह्या सुखदायक पद्धतीने सौम्य शब्दात, म्हणजे खूप दुःख आहे पण एक साध्या सिंपल शब्दामध्ये त्या सांगितलेल्या असतील तर ते इफोमिझम हा फिगर ऑफ स्पीच घेतला जातो. ते शक्यतो विचारलं जाणार नाही पण माहिती असावी. उदाहरण काय, सून लवकरच फॉल्स अस्लीप इन देअर अर्दी बेड. पृथ्वीच्या बेडवरती तो लवकरच झोपणार आहे. याचा अर्थ काय होतो, म्हणजे तो डेड होणार आहे, पण तो ही इज गोइंग टू डेड, तो आता मरणार आहे असं बोलण्यापेक्षा ही इज गोइंग टू अस्लीप इन दिस अर्दी बेड, म्हणजे सौम्य शब्दामध्ये ते कटू जे मिनिंग निघतात ते सांगितलेलं आहे. हर ऑल स्माइल्स स्टॉप टुगेदर. तिचे सर्व जे स्माइल्स आहेत सर्व एकत्रितपणे बंद झाल्या. इथे सुद्धा तो पुणे तिचा एंड झाला, ती मृत्यू पावली. पण ते काय म्हणाले, हर ऑल स्माइल्स स्टॉप्ड. म्हणजे कटू भावना असेल, दुःखद घटना असेल, एक सौम्य शब्दामध्ये सॉफ्ट वर्ड्समध्ये एक्सप्लेन करणं, हे इफोमिझम हा फिगर ऑफ स्पीच इथे दाखवतो. नेक्स्ट आहे क्लायमॅक्स. एखाद्या सिरियल किंवा मूवीचा क्लायमॅक्स असतो, एक उच्चतम बिंदू आपण त्याला म्हणतो, ज्या ओळीमध्ये विचार घटना चढत्या क्रमाने दिलेल्या असतात. असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर, चढत्या क्रमाने. बर्ड्स, ॲनिमल्स, मेन अँड एंजल्स आर ऑल वर्शिप्ड गॉड. परमेश्वराला पक्षी, प्राणी, लोक, व्यक्ती, एंजल्स पर्या सगळेजण गॉडला वर्शिप करतात, पूजा करतात. आता हे चढता क्रम आहे. बर्ड्स आहे, त्याच्यापेक्षा पुढचा, त्याच्यापेक्षा ग्रेटर ॲनिमल्स, ॲनिमलपेक्षा ग्रेटर मेन आहे, हे चढता क्रम म्हणून ते क्लायमॅक्स होतात. शी इज माय फ्रेंड, माय ॲडवायझर अँड माय इन्स्पिरेशन. असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. नेक्स्ट अँटी क्लायमॅक्स. क्लायमॅक्सच्या अपोजिट अँटी क्लायमॅक्स. क्लायमॅक्समध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर, अँटी क्लायमॅक्स डिक्रीजिंग, उतरता क्रम, की ज्या ओळीमध्ये विचार घटना उतरत्या क्रमाने असं. फॉर एक्झाम्पल, सो ही स्वोर सन, द मून, द स्टार्स अँड द लीव्स. अगोदर सन एकदम उंच, देन मून त्याच्यापेक्षा कमी, देन स्टार्स, देन द लीव्स, उतरता क्रम, अँटी क्लायमॅक्स फिगर. एंजल्स, मेन अँड ॲनिमल्स, तोच उतरता क्रम, स्केअर्ड गॉड. सो अशा प्रकारे ते अँटी क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच होतो. आयरनी, अन्योक्ती अलंकार. आयरनीमध्ये काय होतं, या अलंकाराचा वापर उपरोधिक म्हणजे एक टीकात्मक पद्धतीने यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, थँक्स यू फॉर डिफेटिंग मी. एखादा टोचून बोलणे बोलतो ना तर आयरनी. थँक्यू फॉर डिफेटिंग मी. तू मला हरवल्याबद्दल तुझं मी आभार मानतो. आता तू मला हरवलंस म्हणून मी तुझा आभार मानतो, म्हणजे मला खूप दुःख झाले असं बोलण्यापेक्षा एक या पद्धतीने बोलणे. उदाहरण, वन मोर एक्झाम्पल, आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड ॲज आय एम सिंगल लिव्हिंग लोनली. या जगामध्ये सर्वात मी आनंदी व्यक्ती आहे, मी सिंगल आहे, लिव्हिंग लोनली, एकटाच राहतो. ॲक्च्युली हे सिंगल आणि लोनली राहणं हे दुःखद गोष्ट आहे, पण तो स्वतःला काय बोलतो, हॅपीएस्ट, म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने बोलणं, टीकात्मक बोलणे. ही वॉज सो इंटेलिजंट दॅट ही कुड नॉट गेट एनी जॉब. तो एवढा हुशार आहे की त्याला कोणता जॉब मिळू शकत नाही, म्हणजे एक टीकात्मक, एक क्रिटिसाइज पद्धतीने जेव्हा वाक्यामध्ये अर्थ निघतो तेव्हा आयरनी हा फिगर ऑफ स्पीच क्रिएट. सो फ्रेंड्स, आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट, प्लीज शेअर इट. तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल आणि या जी PPT तुम्हाला दाखवल्याची जर तुम्हाला PDF फॉर्ममध्ये हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि हो, आपला प्ले स्टोअरवरती इंग्लिश फॉर लर्नरचा एक अँड्रॉइड ॲप देखील आहे, तो तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामधून तुम्हाला सो मेनी स्टडी मटेरियल तिथे अवेलेबल आहे. म्हणजे रायटिंग स्किल असेल, ग्रामर असेल,
किंवा वेगवेगळ्या इयरचे क्वेश्चन पेपर असेल तिथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि आपली englishforlearner.com वेबसाईट आहे, तिथे वेबसाईटला व्हिजिट देऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं स्टडी मटेरियलचा तिथे यूज करून घेऊ शकता. ठीक आहे, अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहोत. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.